नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे प्रश्न आपण पाहणार आहोत ते सर्व प्रश्न वारंवार पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, कॅबिनेट मिशन भारतात कधी आले? तर 1946. साल लक्षात ठेवा, कॅबिनेट मिशन भारतामध्ये 1946 मध्ये आले. पुढचा प्रश्न पहा, भारताची फाळणी कधी झाली? तर 1947. भारताची फाळणी 1947. पुढचा प्रश्न पहा, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. पुढील प्रश्न पहा, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? गव्हर्नर जनरल विचारलेला आहे, तर लॉर्ड माउंटबॅटन. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन. पुढचा प्रश्न पहा, महात्मा गांधींची हत्या कधी झाली? कधी झाली? तर 30 जानेवारी 1948. 30 जानेवारी 1948 महात्मा गांधीजींची हत्या. महात्मा गांधींना राष्ट्रपिता कोणी म्हटले? तर सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधींना राष्ट्रपिता म्हटले. घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 50 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढचा प्रश्न पहा, भारतीय संविधान कधी लागू झाले? तर 26 जानेवारी 1950. विद्यार्थी मित्रांनो, तारीख लक्षात ठेवा. हा प्रश्न 20 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. भारतीय संविधान कधी लागू झाले? तर 26 जानेवारी 1950. पुढचा प्रश्न पहा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? हा प्रश्न 50 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरतीमध्ये विचारला गेला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? 1885. 1885. पुढचा प्रश्न पहा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक कोण होते? तर ए ओ ह्यूम. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संस्थापक ए ओ ह्यूम. पुढील प्रश्न पहा, राणी लक्ष्मीबाई कुठल्या संस्थानामधील होत्या? तर झाशी. लक्षात ठेवा, झाशी हे एक संस्थान होतं आणि या संस्थानामधील राणी लक्ष्मीबाई होत्या. पुढील प्रश्न पहा, डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स कोणी लागू केली? तर लॉर्ड डलहौसी. डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स लॉर्ड डलहौसी यांनी लागू केली. पुढचा प्रश्न पहा, 1857च्या उठावाची सुरुवात कुठून झाली? तर मेरठ या ठिकाणाहून झाली. लक्षात ठेवा, 1857च्या उठावात दिल्लीचा नेता कोण होता? तर बहादूर शाह जफर. दिल्लीचा नेता बहादूर शाह जफर. पुढे पहा, सतीबंदी कायदा कधी लागू झाला? 1829. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या वहीमध्ये पहिल्या पेजवर लिहून ठेवा हा प्रश्न, कारण खूप महत्वपूर्ण आहे. वारंवार पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. सतीबंदी कायदा कधी लागू झाला? 1829. पुढचा प्रश्न पहा, 1857च्या उठावाचे दुसरे नाव काय? तर भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध. भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध. इंग्रजांची राजधानी कलकत्ता होती, नंतर ती कोणत्या ठिकाणी हलवली? तर दिल्ली या ठिकाणी हलवली. कधी हलवली? 1911. साल लक्षात ठेवा, पहिल्यांदा इंग्रजांची राजधानी कलकत्ता होती, बरोबर. नंतर दिल्ली राजधानी झाली, बरोबर. कधी झाली? तर 1911 या वर्षी. तीनही मुद्दे महत्वपूर्ण आहे, लक्षात ठेवा. पुढे पहा, सती प्रथा बंद कोणी केली? तर राजाराम मोहन रॉय यांनी सती प्रथा बंद केली. हा प्रश्न 30 वेळापेक्षाही जास्त वेळा तलाठी भरती, पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. पुढील प्रश्न पहा, भारतामध्ये रेल्वेची सुरुवात कधी झाली? हा प्रश्न तुमच्या वहीच्या पहिल्या पानावर लिहून ठेवा, कारण प्रश्न महत्वपूर्ण आहे. भारतामध्ये रेल्वेची सुरुवात 1853. 1853 रेल्वेची सुरुवात. झोपेत जरी विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारला तर उत्तर यायला पाहिजे. रेल्वेची सुरुवात 1853. पुढचा प्रश्न पहा, पहिली रेल्वे कुठे धावली? तर मुंबई ते ठाणे. मुंबई ते ठाणे पहिली रेल्वे धावली 1853 मध्ये. पुढचा प्रश्न पहा, दिवाणी हक्क इंग्रजांना कोणी दिले? तर मुघल सम्राट शाह आलम दुसरा. मुघल सम्राट शाह आलम दुसरा याने
दिवाणी हक्क इंग्रजांना दिले? पुढील प्रश्न पहा. दिवाणी हक्क कोणत्या साली मिळाले? वर्ष विचारलं आहे. तर 1765. 1765. लक्षात कसं ठेवायचं? तर पहा 5, 6, 7. 5, 6, 7 असं लक्षात ठेवायचं. 1765 आधी हा 5 घ्यायचा, नंतर 6 घ्यायचा, नंतर 7 असं उलट्या क्रमाने लक्षात ठेवायचं. 1765 दिवाणी हक्क मिळाले. पुढील प्रश्न पहा. प्लासीच्या लढाईत इंग्रजांचा सेनापती कोण होता? तर लॉर्ड क्लाइव्ह. लक्षात ठेवा, प्लासीच्या लढाईमध्ये इंग्रजांचा सेनापती लॉर्ड क्लाइव्ह. पुढचा प्रश्न. बक्सरची लढाई कधी झाली? तर 1764. बक्सरची लढाई 1764. पुढील प्रश्न पहा. आधुनिक भारताचा इतिहास साधारणपणे कधीपासून सुरू होतो? कधीपासून सुरू होतो? तर 1757. इसवी सन 1757 म्हणजेच प्लासीच्या लढाई नंतर. पुढे पहा. प्लासीची लढाई कधी झाली? तर 1757. प्लासीची लढाई कधी झाली? 1757. पुढचा प्रश्न. सविनय कायदेभंग चळवळ कधी सुरू झाली? 1930. सविनय कायदेभंग चळवळ 1930. प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. पुढचा प्रश्न पहा. दांडी यात्रा कोणी सुरू केली होती? तर महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा सुरू केली होती. सोपा प्रश्न आहे. पुढे पहा. जालियनवाला बाग हत्याकांड कुठे झाले? तर अमृतसर या ठिकाणी झाले. अमृतसर कोणत्या राज्यात आहे? तर पंजाब राज्यामध्ये आहे. लक्षात ठेवा. ओके. रौलेट कायदा कधी लागू झाला? 1919. 1919 असं लक्षात ठेवायचं आहे. रौलेट कायदा कधी लागू झाला? 1919. पुढील प्रश्न पहा. भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लक्षात ठेवा, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारत प्रजासत्ताक कधी बनला? तर 26 जानेवारी 1950. 26 जानेवारी 1950 या दिवशी भारत प्रजासत्ताक बनला. पुढचा प्रश्न पहा. भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना कोणी केली? कोणी केली? पिंगली व्यंकय्या यांनी केली. हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. प्रश्न लिहून ठेवायचा आहे. भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना कोणी केली? पिंगली व्यंकय्या. पुढचा प्रश्न पहा. आधुनिक भारताचा इतिहास मुख्यतः कोणत्या सत्तेवर आधारित आहे? तर ब्रिटिश सत्तेवर. काय विचारलं आहे? आधुनिक भारताचा इतिहास मुख्यतः कोणत्या सत्तेवर आधारित आहे? तर ब्रिटिश सत्तेवर आधारित आहे. पुढचा प्रश्न पहा. राजाराम मोहन रॉय यांचा जन्म केव्हा झाला? महत्वपूर्ण समाजसुधारक आहे. जन्म माहिती पाहिजे. 22 मे 1772. राजाराम मोहन रॉय यांचा जन्म 22 मे 1772. पुढचा प्रश्न पहा. युरोपियन धर्तीवर पाय ठेवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण? पहिले भारतीय व्यक्ती कोण? तर राजाराम मोहन रॉय. युरोपियन धर्तीवर पाय ठेवणारे पहिले भारतीय व्यक्ती राजाराम मोहन रॉय. पुढचा प्रश्न पहा. रवींद्रनाथ टागोर यांनी आपल्या एका भाषणात राजाराम मोहन रॉय यांचा काय म्हणून उल्लेख केला होता? तर भारतीय इतिहासातील तेजस्वी तारा. पहा, रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांच्या एका भाषणामध्ये राजाराम मोहन रॉय यांचा असा उल्लेख केला होता. कसा? तर भारतीय इतिहासातील तेजस्वी तारा असा उल्लेख केला होता. कोणाचा? राजाराम मोहन रॉय यांचा. कोणी केला होता? रवींद्रनाथ टागोर यांनी. ओके. पुढचा प्रश्न पहा. राजाराम मोहन रॉय यांचे मूळ आडनाव काय होते? काय होतं? तर बॅनर्जी. लक्षात ठेवा, राजाराम मोहन रॉय यांचे मूळ आडनाव बॅनर्जी असे होते. विद्यार्थी मित्रांनो, हे जे आपण प्रश्न पाहिले, हे सर्व प्रश्न पोलीस भरतीमध्ये एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चारदा नाही, तर 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारले गेले आहेत. हे सर्व प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरतीसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. सर्व प्रश्न तुम्ही तोंडी पाठ करून ठेवायचे आहे. जे प्रश्न वारंवार विचारले गेलेले आहेत, तेच प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं प्रामाणिकपणे काम करत असतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.